नमस्कार, मी सुप्रिया कुऱ्हाडे. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपला आजचा विषय आहे आर्थरायटिस म्हणजे संधिवात. आणि याच विषयावर आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी, ज्या 5 वर्षांपेक्षा जास्त नमा होमिओपॅथीमध्ये एक्सपर्ट होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. मॅडम, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमा होमिओपॅथीचे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 21 शाखा आहेत. दादर, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, अकोला, नांदेड आणि कोल्हापूर या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. आपण आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात. मॅम, आपण जसं म्हणालो की संधिवात म्हणजेच आर्थरायटिस, नेमका हा आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय हे आपण थोडंसं समजावून सांगूया. संधिवात म्हणजे काय हे सांगण्याआधी मला हे सांगायला अवश्य आवडेल की संधिवात हा जो आजार आहे हा प्रचंड वाढणारा आजार असून आपल्या महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे तर 11 करोड लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 70 to 80 lakhs लोकांना हा आजार होताना आम्ही पाहतोय. म्हणजे हा एक गंभीर प्रकारचा आजार होतोय आणि हा झपाट्याने वाढत चाललेला आजार आहे. त्याच्यामुळे वेळीच या आजाराला आपण नाही लक्ष दिलं तर हा आजार खूप पुढे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट करतो. जसं तुम्ही मला विचारलात की संधिवात म्हणजे काय. संधी याचा अर्थ होतो हाडं. वात म्हणजे त्या हाडांना येणारी सूज, त्याच्यामधून होणारे वेदना आणि त्याच्यामधून जो आजार उद्भवतो त्याला आम्ही संधिवात असं म्हणतो. तसं संधिवातामध्ये पाहायला गेलं तर 100 पेक्षाही जास्त प्रकार आम्हाला पाहायला भेटतात आमच्या प्रॅक्टिसमध्ये. पण डेली जे आम्ही प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये 6 ते 7 प्रकार जास्त प्रमाणात आम्हाला पेशंट्स आमच्याकडे येतात. त्याच्यामध्ये मुख्य जो प्रकार आहे त्याच्यामध्ये वयानुसार होणारा संधिवात, जेणेकरून की आधी जे 60 नंतर 70 नंतर गुडघ्यांमध्ये कमरेमध्ये त्रास होत होता, पण आता 35-40 सुद्धा पेशंट्समध्ये गुडघेदुखी, मानपाट कंबरदुखीचे जे प्रॉब्लेम येतात. तर हा जो वयानुसार होणारा जो आर्थरायटिस आहे त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. या आजारामध्ये तुमच्या हाडांची घनता कमी होते, त्याचबरोबर तुमच्या हाडांमधल्या ज्या गाद्या आहेत त्या लवकर झिजल्या जातात. त्याच्यामधून पेशंटला चालता उठता बसताना कटकट असा आवाज येतोय. त्यांच्या डे टू डे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर त्याचा दुष्परिणाम होतोय. प्लस हा जो आजार आहे याच्यामध्ये मोस्टली स्त्रियांना आम्ही पाळी गेल्यानंतर सुद्धा होताना जास्त प्रमाणात बघतोय. कारण की पाळी गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजिन नावाचा एक हार्मोन असतो, त्याची मात्रा आपल्या शरीरामध्ये कमी होते आणि हाडांची घनता कमी होते आणि हा प्रॉब्लेम होतोय. जसा हा जो आजार आहे याच्यामध्ये तुमच्या शरीरातले मोठे सांधे अफेक्ट होतात. जसा गुडघा आहे, खांदा आहे, तुमचं एल्बो जॉईंट असू दे, हिप जॉईंट असू दे, आपल्या शरीरातल्या मोठ्या सांध्यांपासून याची सुरुवात होते आणि हळूहळू पेशंटला त्यांच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीजमध्ये या आजाराला त्रास होतोय. सेकंड जो आर्थरायटिस जो कॉमनली खूप वाढतोय, ज्याच्यामध्ये कुठलाही वयोगट मर्यादित नाहीये. लहान मुलांमध्ये पण पाहतोय आम्ही, मिडल एजमध्ये बघतोय, ओल्ड एजमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम जाणवतोय. तर हा जो आर्थरायटिस आहे याला मराठीमध्ये आमवात असं म्हटलं जातं. रुमॅटॉइड आर्थरायटिस ला मी डायग्नोज करतो. या आजारामध्ये काय होतं की तुमच्या शरीरामध्ये RA फॅक्टर पॉझिटिव्ह येतो. आता हा जो आजार आहे, बरोबर मॅम, आपण पुन्हा बोलणारच आहोत या सगळ्या विषयावर, पण आता आपल्याशी एक प्रेक्षक कनेक्ट झालेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार, कोण बोलतंय? माझं नाव सतीश आहे. मी जास्त म्हणजे वर्कआउट जास्त असतो, म्हणजे कामाचा लोड जास्त असतो. पण नेहमी मला जेव्हा काम करत असतो तेव्हा गुडघ्याचा त्रास खूप जास्त प्रमाणात दुखतो. डॉक्टरकडे पण गेलो, डॉक्टरना सांगितलं, काही प्रमाणात गोळ्या दिल्या पण तेवढ्या पुरतं बरं वाटलं. पण नंतर जेव्हा बोललो डॉक्टरांना की माझा गुडघे जरा जास्तच दुखतात, पण त्यांनी मला सांगितलं मग तुम्हाला ऑपरेशन करावे लागेल. पण मला ऑपरेशन न करता काही तुमच्याकडे असं सजेशन आहे का की गोळ्यांनी किंवा असं कुठची ट्रीटमेंट घेतल्यानंतर की गुडघ्याचा आजार बरा होऊ शकतो? बरोबर, आपण विचारूयात डॉक्टरांना. मॅम, काय सांगाल? नक्कीच हा जो आजार आहे हा आपण कमी करू शकतो. तुमचं वय किती आहे? माझं 48 वय आहे. आणि काम काय करता तुम्ही? शेतकरी आहे. बरं, आणि हा जो त्रास किती दिवसांपासून होतोय तुम्हाला? मला गेली 1.5 वर्ष झाला हा त्रास होतो. बरं, आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये त्रास होतोय हा? एक थोडा कमी दुखतो पण एका गुडघ्याला जास्त त्रास होतो. आणि वजन किती आहे तुमचं? वजन आता 98 आहे. बरं, तर मुख्य या पेशंटमध्ये जो प्रॉब्लेम आहे तर कधी कधी जसे गुडघेदुखीला मी म्हणले की ओव्हर वेटमुळे म्हणजे वजनाचा जास्त ताण पडल्यामुळे तुमच्या गुडघ्यांमधल्या ज्या गाद्या आहेत त्याच्यामध्ये घर्षण जास्त प्रमाणात होतात.
कार्टिलेज आतलं जे लिक्विड आहे सायनोव्हियल फ्लुइड त्याच्यामध्ये जास्त डॅमेज होण्याच्या शक्यता राहतात. तर डेफिनेटली तुम्हाला पहिलं तुमचं वजन कंट्रोल करावं लागेल. त्याचबरोबर एक चांगला आहार प्लस व्यायाम आणि आपल्या नमा होमिओपॅथीच्या जवळच्या क्लिनिकला तुम्हाला यावं लागेल. त्याच्यामध्ये आपण तुमच्या जे तुम्हाला एक्सरे वगैरे काढलेले आहेत ते बघून आपण याच्यामध्ये बेस्ट कशी ट्रीटमेंट देऊ शकतो, कारण की तुम्ही 1.5 वर्षापासून हा त्रास तुम्हाला होतोय. तर डेफिनेटली असे खूप सारे पेशंटला आपण बरं केलेलं आहोत, पण तुम्हाला लवकरात लवकर आपल्या क्लिनिकला येणं गरजेचं आहे, कारण की आता पण आपण याला असंच टेम्पररी ट्रीटमेंट जर घेतली तर परत हा आजार खूप वाढण्याच्या शक्यता आहेत. पण हा जो प्रॉब्लेम आहे आपल्या औषधांनी डेफिनेटली कमी होऊ शकतो. नक्कीच मॅम. सतीशजी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल, त्यामुळे दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या. या आजाराला आम्ही ॲटो इम्युन डिसीज म्हणतो. ॲटो इम्युन डिसीज याचा अर्थ काय, की ही जी तुमची इम्युनिटी आहे, जी रोगप्रतिकार शक्ती आहे, हिचं काम काय आहे, आपल्या शरीराला प्रोटेक्ट करायचं काम आहे. पण ज्या वेळेस तुमची ही जी इम्युनिटी सेल आहेत किंवा जे तुमचे WBC आहेत यांना डिफेन्स करण्याव्यतिरिक्त जे बाहेरून येणारे व्हायरस आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते अफेक्ट होतात आणि तुमचे सेल तुमच्या विपरीत दिशेने काम करतात आणि याचा परिणाम होतो तुमच्या सांध्यांवर. आणि हळूहळू तुमच्या सांध्यांमध्ये म्हणजे पेशंट्सला या आजाराची सुरुवात होताना लहान सांध्यांपासून म्हणजे हातांची बोटं, पायांची बोटं, या बोटांमध्ये छोटे जे जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना तीव्र वेदना जाणवायला लागतात. सकाळी उठल्यानंतर कुठल्याही ॲक्टिव्हिटी करताना हालचाल लवकर होत नाही. अर्ली मॉर्निंग स्टिफनेसचा प्रॉब्लेम होतोय. खूप सारे जे पेशंट माझ्याकडे येतात ज्या हाऊसवाईफ्स आहेत की सकाळी सकाळी खूप त्यांना घरची कामं करावी लागतात, पण त्यांना आता पीठ मळताना प्रॉब्लेम येतोय, केस विंचरताना प्रॉब्लेम येतोय. तर या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा त्यांना खूप प्रॉब्लेम होतोय. तर इम्पॉर्टंट काय आहे की तुमच्या या आजाराचं जे मूळ कारण म्हणले की तुमची इम्युनिटी तुमच्या विपरीत दिशेने काम करून तुमच्या शरीरामध्ये हा इन्फेक्शन वाढतो आणि हळूहळू तुमच्या सांध्यांमध्ये हा आजार वाढायला लागतो. हा जो आजार आहे लहान सांध्यांपासून तर मोठ्या सगळ्या सांध्यापर्यंत हा आजार वाढू शकतो आणि हा आजार खूप झपाट्याने वाढतोय. इव्हन दो डिलिव्हरी नंतर सुद्धा खूप साऱ्या स्त्रियांमध्ये थंडी ताप येतोय आणि तिथून हा आजार सडनली वाढताना आपण बघतोय. आणि हा आजार स्टेप बाय स्टेप एवढा वाढतोय की पेशंट्समध्ये या आजारामध्ये जे हाडं आहेत त्याची रचना पूर्णपणे वाकडी होते किंवा जे तुमचे हाडं आहेत त्याची विकृती निर्माण होते, जेणेकरून की डिफॉर्मिलिटी स्टार्ट होतात. एकदा डिफॉर्मिलिटी स्टार्ट झाली तर कुठल्याही औषधांनी त्याला सरळ करता येत नाहीत आणि या डिफॉर्मिलिटीमुळे पेशंटला साधा अर्धा किलो वजन सुद्धा उचलता येत नाहीत. म्हणजे प्रत्येक डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना कुणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. तर हा जो आजार आहे तर हा खूप झपाट्याने वाढतोय, जे आमवात आहे. आणि तिसरा जो जास्त कॉमन आजार सध्या आजकाल वाढतोय तो आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे हा आजार जास्त वाढतोय. याला गावठी अर्थरायटिस असं म्हणतोय. आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये युरिक ॲसिड नावाचं एक प्रोटीन आहे. त्याची जी मात्रा आहे आपल्या शरीरामध्ये वाढल्यामुळे आणि हे जे युरिक ॲसिड आहे हे लघवीमधून बाहेर पडायला हवं, पण हे ज्यावेळेस असं पडत नाही आणि तुमच्या सांध्यांमध्ये जाऊन ते डिपॉझिट होतं आणि हळूहळू तुमच्या सांध्यांना सूज येते, लालसरपणा यायला लागतं आणि प्रचंड वेदना होतात. म्हणजे पेशंटला साधं एका जागेवरचं दुसऱ्या जागेवर सुद्धा जाता येत नाही. म्हणूनच या आजाराला किंग ऑफ डिसीज असं म्हणतात. प्लस अनवॉकेबल डिसीज सुद्धा असं म्हणलं जातं, बिकॉज पेशंटला हालचाल सुद्धा करणं मुश्किल होऊन जातं. त्याच्यामुळे पेशंटला प्रत्येक गोष्टीसाठी कुणावर अवलंबून राहावं लागतं. आणि या केसेसमध्ये काय होतं की टेम्पररी ट्रीटमेंट घेतली जाते. म्हणजे खूप त्रास होतोय, टेम्पररी इंजेक्शन्स घेतलं किंवा वेदनाशामक गोळी घेतली, 14 तासापर्यंत 18 तासापर्यंत त्या वेदना कमी होतात. जशा वेदनाशामक गोळ्यांची पॉवर कमी होते हा सगळा त्रास परत पुन्हा पेशंटला त्रास निर्माण चालू होतो. त्याच्यामुळे हा जो आजार आहे हा फक्त सांध्यांपुरता नाही, हा पूर्ण तुमच्या शरीराला होणारा आजार आहे. या सांध्यांमध्ये मोस्ट ऑफ दी आम्ही गाऊटमध्ये बघतोय की पेशंटचा अंगठ्यापासून या आजाराची सुरुवात होते, पण हळूहळू अंगठ्याबरोबर तुमच्या शरीरातले दुसरे सांधे सुद्धा अफेक्ट होतात. जसं आपण म्हणतो की अस्थमा अटॅक आपण म्हणतोय किंवा हार्ट अटॅक हे आपल्याला ऐकायला भेटतात, तसंच हा गाऊटचा सुद्धा एक अटॅक असतो, ज्याच्यामध्ये पेशंटला सिव्हिअर वेदना होतात, चालता उठता बसता येत नाहीत. अशा कंडिशनमध्ये पेशंट जाऊन रक्त सुद्धा तपासलं तर त्यांच्या रक्तामध्ये युरिक ॲसिडची जी मात्रा आहे बॉर्डरलाईन येते किंवा नॉर्मल येते, पण वेदना तरी पेशंटला होतात. याचा अर्थ काय की हा जो प्रॉब्लेम आहे जर आपण व्यवस्थित त्याला नाही डायग्नोज केलं तर हा प्रॉब्लेम खूप क्रॉनिक होऊ शकतो आणि याही आजारामध्ये तुमच्या हाडाची रचना बदलू शकते,
हाडं डिफॉर्म होऊ शकतात, बेसिक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. जसं हे जे बेसिक आहेत, जसं मी म्हणले वयानुसार होणारा, यंग एजमध्ये किंवा लाईफस्टाईल चुकीच्या असल्यामुळे हा जसा प्रॉब्लेम होतोय, तसाच मानपाट कंबरदुखी पण खूप वाढली आहे. लहान मुलांना सुद्धा मानपाट कंबरदुखीचा प्रॉब्लेम होतोय. त्याचबरोबर काय होतं की जसं सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, लंबार स्पॉन्डिलायसिस हे जे प्रकार आहेत, याच्यामध्ये तुमच्या जे मणके आहेत, या मणक्यांमधील ज्या गाद्या आहेत त्याच्यामध्ये झीज जास्त प्रमाणात होते आणि मणक्यांमध्ये ज्या गाद्या आहेत त्या दाबल्या जातात, त्याच्यामधून नसा दाबतात, हातापायांना मुंग्या यायला लागतात, पेशंटला स्टिफनेस जाणवायला लागतो. सेम तुमच्या पाठीच्या मणक्यांमध्ये हा प्रॉब्लेम होताना आम्ही बघतोय. तर हा जो प्रकार आहे हा सुद्धा डे बाय डे आजकाल वाढताना बघतोय, बिकॉज लोकांची लाईफस्टाईल चुकीची होतीये, जीवनशैली व्यवस्थित नाहीये, व्यायामाचा अभाव आहे, लोक फास्ट फूडला जास्त प्रेफर करत आहेत. त्याच्यामुळे हा जो आजार आहे हा तुमच्या चुकीच्या लाईफस्टाईल आणि व्यायामाच्या अभावामुळे हा आजार जास्त फास्ट वाढताना बघतोय. याचबरोबर पोस्ट कोविड, जेणेकरून की कोविड सारखा जो आपल्याला एक व्हायरल इन्फेक्शन झाला त्याच्या सारखाच काही वर्षांआधी चिकनगुनियाची साथ सुद्धा खूप म्हणजे खूप वाढली होती. या चिकनगुनियाच्या साथ नंतर खूप साऱ्या पेशंटमध्ये हा त्यांना त्रास झाला होता. या त्रासामध्ये पेशंटला वर्षानुवर्ष त्यांच्या वेदना होत होत्या. असंच पोस्ट कोविड नंतर आम्ही काही पेशंटमध्ये बघतोय की कोविड झाला मॅडम, ताप थंडी चालू झाली आणि सांधे दुखण्याचा प्रॉब्लेम चालू झाला. या कंडिशनमध्ये आम्ही पोस्ट व्हायरल अर्थरायटिस असं म्हणतोय. म्हणजे या आजाराची सुरुवात तुम्हाला ताप थंडीपासून चालू होते. नॉर्मली आपल्याला वाटतं की ताप आलाय, आपण एखादी पॅरासिटामॉल वगैरे गोळी घेतोय, ताप कमी होतोय. पण या केसमध्ये वारंवार पेशंटला ताप येतोय, अंगामध्ये कणकणी जाणवतीये, पेशंट्सला अशक्तपणा जाणवतोय, कुठल्याही कामामध्ये उत्साह जाणवत नाही. तर अशी लक्षणं स्टार्ट होत त्यांच्या छोट्या सांध्यांपासून त्यांच्या मोठ्या सांध्यांपर्यंत हा आजार हळूहळू करत वाढायला लागतोय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे कुठलाही प्रकारचा जो संधिवात आहे, या संधिवातामध्ये पेशंटला कुठल्याही डे टू डे ऍक्टिव्हिटी करताना त्यांना त्रास व्हायला लागतो, स्टिफनेस व्हायला लागतं, सूज यायला लागते, वेदना व्हायला लागतात आणि त्यांना कुणावर तरी नकळत डिपेंड राहण्याची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे या केसेसमध्ये आपल्याला वेळीच ट्रीटमेंट घेणं. तर आता जे तुम्ही सगळे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये गाऊट आर्थरायटिस असं तुम्ही सांगितलं, त्यामध्ये एक आपण प्रकार असं बोललो की बॉर्डर लाईनला जरी युरिक ऍसिड असेल तरी सुद्धा पेन हे भयंकर पद्धतीने, तर मग चुकीचं डायग्नोसिस होत असेल का त्या पेशंट्समध्ये, म्हणून अशा पद्धतीचं पेन त्यांना होतंय का? डेफिनेटली नॉर्मली काय होतं की प्रत्येक आजारामध्ये डिफरन्शियल गोष्टी आहेत. तो आजार कुठून चालू झाला आहे, त्याचं कारण काय आहे हे शोधणं खूप गरजेचं आहे. खूपदा लोकांना वाटतं की सांधे दुखतायत म्हणजे संधिवातच आहे. जसं मी म्हणलं की संधिवातामध्ये 100 पेक्षा जास्त आजार आपल्याला फाइंड आउट होतात. त्याच्यामध्ये ज्यावेळेस गाऊट सारखा जो आजार आहे याच्यामध्ये युरिक ऍसिड आपल्या रक्तामध्ये वाढलेला येतोय, पण खूपदा पेशंटमध्ये युरिक ऍसिड नॉर्मल येतं, कॅल्शियम व्हिटॅमिन सगळ्या गोष्टी नॉर्मल येतात, तरी सुद्धा सांधेदुखी होते. मग अशा केसेसमध्ये आपल्याला बाकी काही टेस्टिंग करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये RF फॅक्टर आहे, अँटी-CCP आहे, CRP आहे, ESR आहेत. अशा काही टेस्ट आहेत ज्या आपल्याला करावे लागतात आणि कुठलाही आजार असू दे याला योग्य ट्रीटमेंट भेटणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला वेदना होत आहेत म्हणून तुम्ही वेदनाशामक गोळी घेतलात, किती दिवस तुम्ही वेदनाशामक गोळी घेणार आहे? 1 दिवस 2 दिवस. पण हा जो त्रास आहे तुम्हाला वारंवार होणार आहे. त्याच्यामुळे कुठलीही वेदनाशामक तुम्ही गोळी जास्त दिवस घेतली तर त्याचा साईड इफेक्ट तुमच्या लिव्हरवर, तुमच्या पचनक्रियांवर किंवा तुमच्या किडनीवर होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठल्याही वेदनाशामक गोळ्या न घेता एक्झॅक्टली डायग्नोसिस करून योग्य ती ट्रीटमेंट घेणं त्याला खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आर्थरायटिस जसं आपण म्हणतोय संधिवात, जेथे आपल्या जॉईंट्समध्ये पेन होतोय, संध्यांमध्ये पेन होतोय, नेमकी याची मूळ कारणं काय आहेत की यांनी हा होतोय? या कारणांमुळे संधिवातामध्ये जे इम्पॉर्टंट जे कारण आहे तर पहिली गोष्ट लाईफस्टाईल डिसऑर्डर आपण म्हणतोय याला. चुकीच्या जीवनशैलीमुळे हा आजार जास्त वाढताना आपण बघतोय. अवेळी जेवण, वाटेल ते खाणं, फास्ट फूडला प्रेफर करणं, म्हणजे तुमच्या शरीराला जे आवश्यक घटक आहेत ते आपण प्रेफर न करता टेम्पररी टेस्टसाठी आपण त्या सगळ्या गोष्टी खाणं, तर हे एक कारण. सेकंडरी ओव्हरवेट, जास्त वजनाच्या प्रेशरमुळे सुद्धा तुमच्या सांध्यांवरच्या गादींवर, त्याच्या लिक्विडवर, लिगामेंटवर प्रेशर येतं. त्याच्यामुळे ओबेसिटी हा एक मुख्य कारण आहे. जसं आपण म्हणतो की फिजिकल स्ट्रेस किंवा फिजिकल ताणतणाव याबरोबर मेंटल स्ट्रेस सुद्धा तेवढाच मोठा फॅक्टर आहे जे संधिवातामध्ये जाणवतोय.
कारण की जे आता वयानुसार होणारा जो संधिवात आहे त्याच्यामध्ये तुम्ही विटॅमिन डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा वजनामुळे आपण हे पेशंट आपण पाहतोय. पण काही जे आजार आहेत ज्यामध्ये तुमची मेंटल हेल्थ खराब होऊन म्हणजे मानसिक टेन्शन, ताणतणावामुळे तुमच्या शरीरामध्ये ऑटोइम्यून सारखा मोठा आजार निर्माण होतोय आणि त्यामुळे असे मोठे आजार होऊ शकतात. कारण की तुम्ही जे विटॅमिन डी किंवा कॅल्शियम आहे त्याच्यासाठी तुम्ही रक्ताच्या टेस्ट करू शकतात. मानसिक टेन्शन वाढलंय ह्यासाठी कुठलीही तपासणी नाहीये. त्याच्यामुळे कोणी सांगू शकत नाही की कुणाला किती मानसिक टेन्शन आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही टेन्शन आहेत. फायनान्शियल स्ट्रेस आहे, काही लोकांना अभ्यासाचा स्ट्रेस आहे, काही लोकांना घरगुती वाद असतात. या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या मेंटल हेल्थवर त्याचा इफेक्ट होतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला संधिवात लवकर होण्याचे लक्षणं आम्ही पाहतोय. ॲज वेल एज स्त्रियांमध्ये सुद्धा हा प्रमाण खूप वाढतोय. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द जे कारण आहे तो हार्मोनल इम्बॅलन्स आहे. जसं मी तुम्हाला म्हणाले की पोस्ट मेनोपॉझल पाळी गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्समध्ये कमतरता यायला लागते. स्पेशली इस्ट्रोजिन नावाचा जो हार्मोन आहे तो कमी झाल्यामुळे आपल्या हाडांची जी घनता आहे ती कमी होते. हाडं ठिसूळ होतात, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. त्याच्यामुळे सांधे लवकर डॅमेज होतात, गाद्या लवकर झिजल्या जातात आणि हा आजार लवकर होताना बघतोय. बरोबर मॅम, आपण पुन्हा बोलूयात या सगळ्या विषयाकडे येऊच यात. मात्र एक प्रेक्षक कनेक्ट झालेत आपल्याशी. नमस्कार, कोण बोलतंय? नमस्कार, माझं नाव नौशाद खान बोलतोय मी मॅडमशी बोलू इच्छितो. मॅडम, मला RA आहे. मी IT सेक्टरमध्ये काम करतो. मी खूप दिवसापासून आता सर्च करतो. सुरुवातीला माझे फक्त सांधे दुखत होते, त्याच्यानंतर मला डायग्नोसिस झालं की मला RA फॅक्टर आहे म्हणून. मी खूप प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेतलेत. प्रत्येक वेळेस मी गुगलवर वगैरे रिसर्च केलंय. सगळे केल्यानंतर मला असं कळालं की होमिओपॅथीमध्ये काहीतरी मुळापासून बरा होऊ शकतो का, असं मला शक्यता वाटली. म्हणून मला वाटतं की तुमच्याकडे काही ट्रीटमेंट आहेत का त्याच्या संदर्भात. नक्कीच आपण मॅडमशी बोलूयात. मॅम, काय सांगाल याच्यावर? जसं खान यांनी सांगितलं की त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे. जसं आपण याला मराठीत आमवात म्हणतो. या आजारामध्ये रक्तामध्ये RA फॅक्टर पॉझिटिव्ह येतो आणि छोट्या सांध्यांपासून मोठ्या सांध्यांपर्यंत याचा त्रास होतो. जसं त्या खाननी म्हणलं की ते IT डिपार्टमेंटमध्ये काम करतात. आता IT वाले लोक किंवा ज्यांच्या शिफ्टमध्ये जे जॉब करतात किंवा जे टार्गेट ओरिएंटेड जॉब करतात त्यांना एवढं प्रेशर राहतं की त्यांची मेंटल हेल्थ बिघडायला लागते. या मेंटल हेल्थ बिघडल्यामुळे काय होतं की ऑटोइम्यून डिसीज जसं की RA आहे त्यांना तो आजार चालू होतोय. या आजारामध्ये कुठेही बाहेर पेशंटला असं सांगितलं जात नाही की हा आजार बरा होऊ शकतो, म्हणून 50% लोक तिथंच खचले जातात. पण खान, तुम्ही बिलकुल पण घाबरू नकात. आपल्याकडे खूप असे जे रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट आहेत ते पूर्णपणे आपल्या गोळ्या औषधं खाऊन व्यवस्थित बरे झालेले आहेत. याला आपल्याला लवकरात लवकर तुम्हाला आपल्या क्लिनिकला यावं लागेल. तुम्हाला कुठे त्रास होतोय, कधीपासून होतोय हे चांगलं आपल्याला प्रॉपरली हिस्ट्री घ्यावी लागेल. गरजेच्या तपासण्या आपल्याला रिपीट कराव्या लागेल आणि आपल्याला लवकरात लवकर आपली ट्रीटमेंट चालू केली की हळूहळू जो तुमचा त्रास आहे तुम्हाला कमी होताना डेफिनेटली दिसेल. नक्कीच मॅम, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल, त्यामुळे दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा, अपॉइंटमेंट्स घ्या आणि लवकरच तुम्ही बरे व्हाल. बरोबर. याचे जे सिम्पटम्स आहेत ते साधारण कोणते आहेत? म्हणजे आपल्याला संधिवात होतोय हे आपल्याला कसं कळणार आहे? आपण सेल्फ डायग्नोज कसं करू शकतो अगदी प्री स्टेजला? पहिली गोष्ट, खूपदा पेशंट चुकीचं काय करतात की स्वतःहून डायग्नोसिस करून घेतात की मला हाच प्रकारचा संधिवात आहे, मला ऍसिडिटी होत असेल तर मला आमवात आहे. तर असं नाहीये. प्रत्येक संधिवात हा दुसऱ्या संधिवातापेक्षा सिम्पटम्स थोडेफार सेम असले तरी त्यांचे आजारांची लक्षणं आणि आजाराचा जो प्रोग्नोसिस आहे तो वेगळा आहे. जसं मी तुम्हाला म्हणले की वयानुसार जो संधिवात होतोय याच्यामध्ये तुमचे मोठे सांधे इफेक्ट होतात. गुडघे, खांदे, तुमचे कंबर, तुमचा खुबा, याच्यामध्ये हा आजार सुरुवात होतोय. जसं गुडघ्यांमध्ये खूपदा पेशंट म्हणतात कटकट आवाज येतोय आणि तिथून हा आजार चालू होतोय. खूपदा गुडघ्यांमध्ये एक लिक्विड आहे ज्याला सायनोवियल फ्लुइड म्हणतात, तो कमी झाल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम जाणवतोय. तसं हा जो आजार आहे की वयानुसार होणाऱ्या आजारामध्ये मोठे सांधे इफेक्ट होतात. सेम ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये छोट्या सांध्यांपासून सगळे सांधे ज्यावेळेस इफेक्ट होतात त्यावेळेस रुमॅटॉइड आर्थरायटिस होण्याचे लक्षणं असू शकतात, गावठी आर्थरायटिस होण्याचे लक्षणं आहेत, प्लस व्हायरल आर्थरायटिस आहे का, सिरो निगेटिव्ह आर्थरायटिस आहे का, हे सगळं बघण्यासाठी आम्हाला पेशंटची प्रॉपरली हिस्ट्री घेणं गरजेचं असतं.
ज्यावेळेस आपण प्रॉपरली हिस्ट्री घेतो त्यावेळेस पेशंटला आपण प्रॉपरली चेक करतो, एक्झॅक्टली सूज आहे का, गरमपणा जाणवत आहे का, ताप आहे का, हे सगळं डायग्नोसिस करून आपण त्यांना काही सर्टन तपासण्या देतोय. या तपासण्यानुसार आम्ही त्यांना सांगतोय की तुम्हाला संधिवातामधला नेमका कुठला प्रकार चालू झाला आहे आणि त्यानुसार योग्य ती ट्रीटमेंट आपण त्यांना चालू करतो. बरोबर. अनेक पेशंट्स असेही असतात ज्यांना जेव्हा ते बाहेर गोळ्या औषधं खातात किंवा जे काही ट्रीटमेंट घेतात त्यांना असं सांगण्यात येतं की आता शस्त्रक्रिया हा एकमेवच ह्याच्यावरचा उपाय आहे. कारण जसं तुम्ही मगाशी म्हणाल्या की डिफॉर्मिटी जनरेट होते हाडांमध्ये, हाडं जे आहे ते वाकडे व्हायला लागतात. तर अशा पेशंट्सला आपण नमामध्ये कसं ट्रीट करतो? बघा, ज्या पेशंट्समध्ये इनिशियल लेवलला हा त्रास चालू होतोय तर डेफिनेटली त्यांच्या हाडांना आपण वाचवू शकतो. त्यांच्या हाडांची जी रचना होणार आहे वाकडी ती आपण डेफिनेटली थांबवू शकतो. पण काही पेशंटमध्ये ते ज्यावेळेस कम्प्लिटली डिफॉर्म झालेला आहे, कारण की एकदा रचना बदलली तर कुठल्याही तुम्हाला मेडिसिननी त्याला हेल्प होणार नाही. इव्हन तो शस्त्रक्रिया केल्यानंतर पण परत दुसऱ्या हाडांमध्ये डिफॉर्मिलिटी येते आणि तुम्ही किती शस्त्रक्रिया करणार. आणि प्रत्येकाला शस्त्रक्रिया ही अफोर्ड होईल किंवा त्यांना ती सहन होईल हा तर दुसरा भाग आहे. पण इम्पॉर्टंट काय आहे की पेशंटनी योग्य वेळी जर आमच्याकडे आले तर त्यांचा हा जो कुठलाही प्रकारचा जो संधिवात असेल तर आपण त्यांना बरं होण्यासाठी डेफिनेटली मदत करू शकतो. मॅम, तुम्ही या कार्यक्रमात खूपच छान माहिती दिली. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. जसं आता आपल्याला मॅडमनी सांगितलं की ही सगळी काळजी घ्यायची आहे आणि सेल्फ डायग्नोसिस न करता डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते ट्रीटमेंट तुम्ही घ्या. त्याचबरोबर आपण या विषयासह आज इथेच थांबतोय. पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. मित्रांनो, मला सांगताना अतिशय आनंद होतोय की क्रॉनिक आजारांच्या बाबतीत नमा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट 95% जास्त आहे. शिवाय गेल्या अनेक वर्षापासून संधिवात, मधुमेह, बंध्यत्व, थायरॉइड, पीसीओडी, सोरायासिस, पाठ व कंबरदुखी, कोड, व्हेरिकोज वेन्स, मनोविकार अशा कित्येक आजारांवर यशस्वी उपचार करता करता नमा होमिओपॅथीने होमिओपॅथीला देशभरात एवढं लोकप्रिय केलंय की लाखो रुग्ण आज आपल्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी होमिओपॅथीलाच पहिली पसंत देऊ लागले.